मला तुम्हाला विचारायचंय, अजेंडा काय असणार? पुन्हा मराठीचा अजेंडा की काही अधिक व्यापक अजेंडा असणार? नाही, कसं आहे, या गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजेत की ह्याचं संपूर्ण अर्थकारण राज्याचं आणि या सगळ्या गोष्टी या शेवटी कशावरती अवलंबून आहेत. म्हणजे असलेल्या लोकांना असलेल्या गोष्टी मिळत नाहीत, म्हणजे इथल्या स्थानिकांना इथे असलेल्या गोष्टी मिळत नाहीत. बाहेरचे लोंढे येत आहेत आणि ते त्या गोष्टी घेऊन जात आहेत. बरं का, मी माझ्या परवाच्या माझ्यामध्ये मुलाखतीमध्ये मी सांगितलं की उत्तर प्रदेश, बिहार आणि या ठिकाणाहून ह्यांना रायफलच्या परवानग्या मिळतात, रायफलच्या लायसन्सेस मिळतात, ऑल इंडिया परमिट्स. आणि ते एवढ्यासाठीच मिळतात कारण ते तिकडून इकडे यायचं आणि इकडच्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये भरती व्हायचं. मग आज मला सांगा, आपण अनेकदा असे फोटो पाहिलेले आहेत की पोलीस भरतीच्या वेळेला तिथे इतकी गर्दी होते. बरं का, मुलं येतात, महाराष्ट्रातनं मुलं येतात, पोलीस भरतीच्या त्या सगळ्या आलेल्या मुलांवरती पोलिसांनाच लाठीचार्ज करावा लागतो, अशी बऱ्याच वेळा वेळ येते. मग पोलिसांमध्ये भरती होण्यासाठी म्हणून इतकी मुलं जर महाराष्ट्रामध्ये हजारोनी जर समजा तयार असतील, तर या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या सिक्युरिटी एजन्सीजमध्ये ही मुलं का नाही लागू शकत? मग ह्या मुलांना तुम्ही रायफल्स किंवा इतर गोष्टींच्या परवानग्या, लायसन्सेस का देत नाही? इथे जर समजा तुम्ही एक रिव्हॉल्व्हरचं लायसन्स मागायला गेलात तर तुम्हाला इथे परवानगीच देत नाही. दिलीच तर तुम्हाला मुंबई बाहेरची करता येत नाही. मग फार आणि तिथून हे जे येतात, बरं ही माणसं कोण आहेत? ही कुठच्या पार्श्वभूमीची माणसं आहेत? ह्यांच्यावरती कुठच्या प्रकारचे गुन्हे आहेत? हे कोण आहेत काय माहिती नाही. आणि हे तिथून फक्त रायफलचं लायसन्स आहे म्हणून इकडे येणार, सिक्युरिटी एजन्सीमध्ये बसणार आणि कुठच्याही ज्वेलरच्या बाहेर किंवा कुठच्याही बँकेच्या बाहेर हे रायफल घेऊन उभे राहणार. तुम्हाला माहित नाही माणूस कोण आहे. इतका बेसावतपणाने आपण नाही वागू शकतो. मग हे मी त्यातलं एक उदाहरण दिलं. मी तुम्हाला हा धोका मोठा वाटतो? 100%. हे जे उत्तर भारतातून लोंढे येत 100% याच्यामुळे गुन्हेगारी वाढते अर्थातच. आणि कसं आहे, आज कसं आपण एक मुंबईमधली एक परिस्थिती बघूया. मुंबईमध्ये आज रात्री 1 वाजता देखील जर समजा सिग्नल चालू असेल तर गाड्या थांबायच्या. आता दुपारीही नाही थांबत. अगदीच काही सगळं उद्ध्वस्त झालं अशाला भाग नाही, पण कुठेही गाड्या पार. आज मुंबईमध्ये चालवत असलेल्या आज कित्येक हजारोनी टॅक्सीज या इल्लीगल आहेत, हजारोनी रिक्षा ह्या इल्लीगल आहेत. ह्या बघायच्या कोणी? मी अगदी साधी साधी गोष्ट सांगतो. आज आपण हायवे घेऊया, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे घेऊया. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती कशाही प्रकारे ट्रक चालवतात, कशाही प्रकारे तुमच्या त्या मोठ्या बसेस चालवतात. आणि मग आपण कित्येकदा बघतो की बाबा ऍक्सिडेंट झाला, 4 लोक गेले. अरे 4 लोक काय गेले? त्या कुटुंब उद्ध्वस्त झालं. ती माणसं गेली, ती लहान मुलं गेली, त्या महिला गेल्या आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटतच नाही. याचं कारण काय? कारण त्या चालवणाऱ्या गाड्यांवरती कोणाचं काही बंधनच नाही, त्यांना भीतीच नाही. आज पण आपण जर इथे सगळ्या गोष्टी बघितल्या, ही जी बजबजपुरी माजण्याचं सगळ्या बाजूनी जे कारण आहे, याचं कारण शासन, प्रशासन, पोलीस अशी जी भीती पाहिजे, भीती ती नाहीच आहे. त्याच्यामुळे कोणीही येतं, काही करतं, काही चाललंय आणि कोणालाही काही होत नाही. असं नाही होऊ शकत. असं राज्य किंवा अशी कुठचीही गोष्ट तुम्ही अशी नाही सांभाळू शकत. नेहमी सांगतो की वर्गामध्ये समजा एखादा मुलगा बरोबर वागत नसेल, अर्थात त्याला काही मारलं पाहिजे नाही, परंतु तो नीट वागत नसेल तर शिक्षक हा काय त्याला निवेदन देत नाही हो की बाबा उद्यापासून जरा नीट वागायला सुरुवात कर. पण तो शिक्षकाचा धाक तर असला पाहिजे. याचा अर्थ काय मारलं पाहिजे असला भाग नाही, पण ती भीती, तो धाक असला पाहिजे ना. हल्लीच्या काळात छड्या मारून चालत नाही. हो, काल मी ऐकलं काहीतरी चीनमध्ये काहीतरी एका मुलाच्या मिरची घातली तोंडामध्ये काहीतरी शिक्षिकेने. धाक असला पाहिजे. बरोबर, धाक असलाच पाहिजे. मला तुम्हाला विचारायचंय, हे जे तुम्ही सांगताय हे सगळं घडतंय, प्रशासन उद्ध्वस्त झालंय, याला जबाबदार आपण सगळे नाही आहोत का? जे इथे अनेक वर्ष मराठी लोक इकडचे, लायसन्सेस कोणी दिली यांना, विकलं कोणी टॅक्सीची आहेच ना. पण ह्याच्यावरतीच तर मी मध्यंतरी जे पत्र दिलं होतं याच सर्व लोकांनी दिलं होतं ना की तुम्ही उद्ध्वस्त करताय. छोट्या मोठ्या चिरीमिरीसाठी म्हणून तुम्ही कोणाला विकताय? तुम्ही महाराष्ट्र विकायला काढलेला आहे. बरं का, परत मी तुम्हाला हेच सांगतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये हे उद्या हा जर समजा मराठी माणूस जर एखादा त्या अधिकार पदावरती बसला असेल आणि तो जर समजा अशा प्रकारच्या गोष्टी करत असेल, त्यालाही भीती नाहीच आहे. म्हणजे आज मुंबईमध्ये जी काही आज झोपडपट्ट्या वाढताय, ट्रॅफिक अशा प्रकारे वाढतोय,
पाण्याचा प्रॉब्लेम सुरू आहे किंवा आज त्या पाईपलाईनला असलेल्या झोपड्या, बरोबर आहे, या पाईपलाईनवरती असलेल्या झोपड्या ह्याचे किती फोटो आतापर्यंत आले? मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकार कोणी कारवाई केली याच्यावरती? कुठची कारवाई झाली? पण हे सगळे अधिकारी मराठीच आहेत. हो, मग मी तेच तर सांगतो ना. अधिकारी पोलिसातले अधिकारी मराठी, मराठी ते आहेत. मराठी, आरटीओतले अधिकारी मराठी. अगदी बरोबर आहे. ह्यांना भीती कसली? एक तरी वॉर्ड ऑफिसर आजपर्यंत सस्पेंड झालाय का? याबद्दल मी अनेकदा मुंबई आयुक्तांना भेटलो, म्युन्सिपल कमिशनरना, बरं का. त्यांना हे सांगितलं, म्हटलं तुम्ही वॉर्ड ऑफिसरांची एक बैठक तर लावा. त्यांना सांगायला नको व्हिजिलन्स नावाची काय गोष्ट, एक फेरफटका ज्याला म्हणतो आपण. मी मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना मी घेऊन जातो आणि त्यांना ह्या गोष्टी सगळं दाखवतो. तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला जर करायचं असेल ना, ही गोष्ट नक्की होऊ शकते, घडू शकते. मी नाशिक महानगरपालिका ज्यावेळेला पाहत होतो त्यावेळेला मला असं वाटतं दशरथ पाटील तिकडे महापौर होते. असाच एक रस्ता असा तिकडे भंगार सगळ्या असायचा सगळा. मी एके दिवशी सगळ्या मी फिरत असताना मी म्हटलं हे काय रे? म्हणजे नाही सगळे इल्लीगल आहे. म्हटलं मग काढत का नाही? म्हणजे त्यांना नोटिसा दिल्या पण ते काही निघत नाही. म्हटलं आता एक शेवटची नोटीस द्या की 1 आठवड्याच्या आत हे सगळं रिकामं करा. शेवटची नोटीस दिली, आठवडा संपला, हलायला तयार नाही. 1 आठवड्यानंतर 3 ते 4 बुलडोजर लावले आणि अख्खा रस्ता सरळ करून टाकला तो. ही गोष्ट घडू शकते, ही गोष्ट होऊ शकते. मला या बुलडोझर शब्दावरून आठवलं, संजय गांधींनी तुर्कमान गेटला 1977 साली हेच केलं होतं. झोपडपट्टी हटवली होती तिकडची आणि देशामध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. बुलडोझर्स वापरून अशा प्रकारच्या गोष्टी नष्ट करता येतील यावर विश्वास आहे तुमचा? कोणत्या गोष्टी ह्या पण महत्वाच्या आहेत ना. मी काय माणसांवरती टाकले नव्हते बुलडोझर, इल्लीगल स्ट्रक्चर्स वरती होते ते. आणि मुंबईमध्ये ज्या वेळेला इल्लीगल स्ट्रक्चर ज्या वेळेला काढली जातात त्याला बुलडोझरच वापरली जातात, माणसं नाहीत. ती काय चिन्नी हातोडा घेऊन ती स्ट्रक्चर तोडायची नसतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला तेव्हा ज्या गोष्टी करायला लागतात त्या तेव्हा तिथे कठोरपणाच पाहिजे. अर्थातच काही वेळेला तुम्हाला निर्दयीपणेच शासन प्रशासन हाकावं लागतं, त्याला इलाज नसतो. इलाज आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही जाऊन दे नंतर बघू. पण मग शिवसेनेत असताना हे तुम्ही का नाही केलं? सांगितलं की मी रंगशारदामध्ये कोणी केलं होतं? या सगळ्या जेवढ्या आज तुम्ही प्रेझेंटेशन केवढ्या मोठ्या प्रमाणात, जिकडे बाळासाहेब स्वतः आले होते, की तिथे नगरसेवक कोणाचा, आमदार कोणाचा, खासदार कोणाचा, हे कोणाच्या काळात वाढलं, या सगळ्या गोष्टींचं प्रेझेंटेशन दिलं होतं. शेवटी कसं होतं की मी एका पक्षामध्ये होतो, त्याची एक चौकट आहे, बरोबर आहे. आता माझा स्वतःचा पक्ष आहे, तिथे तुम्हाला अधिकार नव्हते. कसे असणार ना, कुठचे असणार? मला हेच विचारायचं, ते प्रेझेंटेशन तुम्ही केलं होतं त्यावेळेला गाजलं होतं की ह्या इलिगल वस्त्या आहेत आणि या काढून टाकल्या पाहिजे, तर स्पष्टपणे तुम्ही सांगितलं होतं. पण नंतर त्या निघाल्या नाहीत. कशा निघणार? कारण काय झालं, शिवसेनेत तुम्हाला दाबलं गेलं याबाबत? नाही, मुंबई महानगरपालिका काय मी बघत नव्हतो, उद्धव ठाकरे बघत होते. अहो, ज्या पक्षामध्ये जर मला समजा एखादा शाखा प्रमुख नेमायची परवानगी नसेल तर मी काय झोपडपट्ट्या काढू का? आणि ती गोष्ट ज्या वेळेला नाशिकमध्ये मी करत होतो त्याला नाशिकला जाऊन तुम्ही बघा, तिकडचा तुम्ही गोदा पार्क, मी तुम्हाला तिकडचे कोणकोणते आयुक्त हे जे सकाळी मायाबरोबर यायचे यांची नावं देईन, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून बघा. कित्येक गोष्टी तिकडे केल्या. तुम्ही स्वतः फिरायचा आयुक्तांबरोबर. मग पाटणा कोल्हापूर काय संबंध? पाटणा पुणे या ट्रेन्स कशासाठी सुरू झाल्या? कोणासाठी सुरू करताय तुम्ही? महाराष्ट्रातल्या कुठच्या खासदारांनी मागणी केली होती? कोणीही मागणी न करता फक्त हे लोंढे पाठवण्यासाठी या सगळ्या ट्रेन्स सुरू करता तुम्ही.